नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. भगवंताने आपला प्रिय सेवक सखा असलेल्या उद्धवाला म्हणलं की मी तुला आता अत्यंत गुप्त परम रहस्य सांगणार आहे. असं म्हणून भगवंताने काय सांगितलं असेल तर सत्संगाचा महिमा सांगितला. श्री भगवान म्हणतात, सर्व आसक्ती नष्ट करणाऱ्या सत्संगामुळं भक्त मला जसा प्राप्त करू शकतो तसा योग, सांख्य, धर्म, स्वाध्याय, तप, त्याग, इष्ट, आपूर्त, दक्षिणा, व्रते, यज्ञ, तीर्थे, नियम, यम इत्यादी साधनांनी मला प्राप्त करू शकत नाही. पुण्यशील उद्धवा, प्रत्येक युगामध्ये सत्संगाच्याच योगाने दैत्य, राक्षस, पशुपक्षी, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चारण, गुह्य आणि विद्याधरांना माझी प्राप्ती झालेली आहे. मनुष्यामध्ये वैश्य, शूद्र, स्त्री, अंत्य इत्यादी रजोगुणी, तमोगुणी स्वभावाच्या पुष्कळशा जीवांनी माझं परमपद प्राप्त करून घेतलं आहे. रासूर, प्रल्हाद, वृषपर्वा, बली, बाणासूर, मयदानव, विभीषण, सुग्रीव, हनुमान, जामवान, गजेंद्र, जटायू, तुलाधार वैश्य, धर्मव्याध, कुब्जा, व्रजातील गोपी, यज्ञपत्न्या आणि इतर अनेक जण सुद्धा सत्संगाच्या प्रभावानेच मला प्राप्त करू शकले. त्यांनी वेदांचा अभ्यास केलेला नव्हता की महापुरुषांची उपासनाही केलेली नव्हती. त्याचप्रमाणे त्यांनी कोणतीही व्रते किंवा तपश्चर्या सुद्धा केलेली नव्हती. केवळ आणि केवळ सत्संगानंच ते मला येऊन मिळाले. गोपी, गायी, यमलार्जुन वृक्ष, व्रजातील हरिण इत्यादी पशु या सगळ्यांनी भक्तीनंच मला प्राप्त करून घेतलं. याखेरीज कालिया नागासारखे अज्ञानी केवळ प्रेमभावनेने सहज मला मिळून कृतकृत्य झाले. उद्धवा, प्रयत्नशील साधक योग, सांख्य, दान, व्रत, तपश्चर्या, यज्ञ, वेदाध्ययन, स्वाध्याय, संन्यास इत्यादी साधनांच्या द्वारे ज्या मला प्राप्त करून घेऊ शकत नाहीत ते सत्संगाने माझी प्राप्ती करून घेतात. उद्धवा, ज्यावेळी अक्रूर बलरामदादासह मला व्रजातून मथुरेला घेऊन निघाला त्यावेळी माझ्याविषयीच्या गाढ प्रेमामुळं आणि माझ्या ठिकाणीच चित्त जडलेल्या गोपी माझ्या वियोगाच्या तीव्र दुःखानं इतक्या व्याकुळ झाल्या होत्या की माझ्याखेरीज दुसरी कोणतीही वस्तू त्यांना आनंददायक वाटत नव्हती. अत्यंत प्रियतम असा मी वृंदावनामध्ये होतो तेव्हा गोपींनी रासक्रीडेच्या रात्री माझ्या समवेत अर्ध्या क्षणाप्रमाणे घालवलेल्या होत्या. परंतु प्रिय उद्धवा, त्याच रात्री मी तिथं नसल्यामुळं त्यांना एकेका कल्पाप्रमाणे वाटू लागल्या. माझ्या ठाई मन बुद्धी एकवटलेल्या त्यांना माझ्याशिवाय आपले आप्तेष्ट, स्वतःचा शरीर, इहलोक, परलोक अशा कशाचीही शुद्धच राहिली नव्हती. जसे मुनी समाधीमध्ये भगवंताशी एकरूप होऊन किंवा नद्या समुद्राला मिळून जाऊन आपलं नामरूप विसरून जातात तसं गोकुळातल्या गोपींचं झालेलं होतं. त्या गोपी खरं माझं स्वरूप जाणत नव्हत्या. फक्त मला प्रियतमच त्या समजत होत्या आणि जारभावानं भेटण्याची इच्छा करीत होत्या. असं असून सुद्धा त्या शेकडो हजारो स्त्रियांनी केवळ सत्संगाच्याच प्रभावानं परब्रह्माशा मला प्राप्त करून घेतलं. म्हणून हे उद्धवा, तू विधी निषेध, प्रवृत्ती किंवा निवृत्ती तसंच इह परलोक संबंधी सर्व कर्मांचा त्याग करून सर्व प्राण्यांचा आत्मा असलेल्या एकमेव मला परमात्म्यालाच अनन्य भावाने शरणे. मग तुला कोणत्याही प्रकारचं भयच राहणार नाही. हे ऐकून उद्धव म्हणाला, हे योगेश्वरांचे ईश्वरा, आपला उपदेश ऐकून माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे. तो असा, स्वधर्मानुसार मी कर्म करावे की सर्व सोडून आपल्याला शरण यावे? यामुळं माझं मन गोंधळून गेलं आहे.
श्री भगवान म्हणाले, तो हा परमेश्वरच प्रथम अनाहत नादस्वरूप परावणी नावाच्या प्राणासह मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करतो. नंतर तोच मनोमय सूक्ष्म रूप ग्रहण करून मणिपूर चक्रामध्ये पश्यंती नावाची वाणी होतो. नंतर तोच कंठस्थानी असलेल्या विशुद्ध नावाच्या चक्रात येऊन मध्यमा नावाच्या वाणीनं किंचित स्थूल रूप धारण करतो आणि त्यानंतर तोच मुखामध्ये येऊन रस्व, दीर्घ इत्यादी मात्रा, उदात्तादी स्वर आणि काकारादी वर्ण इत्यादी रूपांनी वैखरी नावाची स्थूलवाणी होतो. जसा आकाशात वाऱ्याचा मित्र अग्नी हा उष्णतेच्या रूपात असतो, तोच जोरानं लाकडावर लाकूड घासला असता ठिणगीच्या रूपात प्रकट होतो. नंतर तोच हवीर द्रव्य मिळाल्यानंतर प्रज्वलित होतो. त्याचप्रमाणे या वाणीच्या रूपानं मीच प्रगट होतो. याचप्रमाणे बोलणं, कर्म करणं, चालणं, मलमूत्र विसर्जन करणं, वास घेणं, चव घेणं, पाहणं, स्पर्श करणं, ऐकणं, मनानं संकल्प विकल्प करणं, बुद्धीनं निश्चय करणं, अभिमान धरणं इत्यादी सर्व क्रिया महत्त्व तसेच सत्व, रज, तम इत्यादी तिन्ही गुणांची कार्ये हे सर्व मीच आहे असं समज. त्रिगुणमय ब्रह्मांडरूपी कमळाचं कारण हा परमात्माच आहे. प्रथम तो एकच अव्यक्त होता. नंतर काल व माया यांच्या साह्यानं तोच अनेक रूपांमध्ये प्रकट झाल्यामुळं अनेक असल्यासारखा वाटू लागला. जमिनीत बी पेरल्यानंतर ते जसे अनेक रूपांमध्ये विस्तार पाहून प्रगट होते, तसं हे आहे. कपड्यामध्ये जसे धागेच ओतप्रत असतात, त्याचप्रमाणे या परमात्म्यामध्येच सारं विश्व ओतप्रत भरलं आहे. हा पुरातन संसार रूपी वृक्ष कर्ममय आहे. ते कर्मच भोगरूप फुले आणि मोक्षरूप फळ उत्पन्न करते. पाप आणि पुण्य ही या संसार रूपी वृक्षाची दोन बीजे आहेत. शेकडो वासना याच्या मुळ्या, 3 गुण ही त्याची 3 खोडे, पंचमहाभूते या त्यांच्या 5 फांद्या आहेत. यामधून 5 प्रकारचे रस शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध बाहेर पडतात. 10 इंद्रिये आणि 1 मन ह्याही याच्या फांद्याच आहेत. 1 जीव आणि 1 ईश्वर या झाडावर घरटे बांधून राहतात. वात, पित्त, कफ याच्या 3 साली आहेत. सुखदुःख ही 2 फळे आहेत. असा हा संसार वृक्ष सूर्यमंडलापर्यंत पसरलेला आहे. विषयलोलूप ग्रहस्थ ह्या झाडाची दुःखरूप फळे खातात, परंतु वनवासी संन्यासी याची सुखरूप फळे खातात. एक असणारा मीच मायेमुळे अनेक रूप झालो आहे. हे श्री गुरूंच्याकडून जे लोक जाणून घेतात तेच वेदांचे रहस्य जाणणारे आहेत. हे उद्धवा, अशा प्रकारे गुरूंची सेवा आणि अनन्य भक्तीनं तू ज्ञानाची कुऱ्हाड धारदार कर आणि तिनं सावधपणे आपला जीवभाव तोडून टाक. अशा रीतीने आत्मस्वरूप होऊन नंतर ती कुऱ्हाड टाकून दे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सत्व, रज आणि तम हे 3 बुद्धीचे गुण आहेत, आत्म्याचे नाहीत. सत्वगुणानं रज आणि तमाचा नाश करावा. नंतर शुद्ध सत्वानं वृत्तीरूप सत्वगुणाचाही त्याग करावा. माणसाचा सत्वगुण वाढला असता माझ्या भक्तिरूप धर्माची वाढ होते. सात्विक पदार्थांचं सेवन केलं असता सत्वगुण वाढतो आणि त्यामुळं धर्माकडे प्रवृत्ती होते. सत्वगुणाची वाढ हाच श्रेष्ठ धर्म होय, कारण तो रज आणि तम यांचा नाश करतो. रज आणि तम नष्ट झाले असता त्यांच्यामुळं उत्पन्न होणारा अधर्म सुद्धा ताबडतोब नष्ट होतो. शास्त्र, पाणी, प्रजा, देश, काळ, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार ही 10 गुणांच्या वाढीची कारणं आहेत. श्रेष्ठ लोक ज्यांची प्रशंसा करतात ते सात्विक समजावेत, ज्यांची उपेक्षा करतात ते राजस आणि ज्यांची निंदा करतात ते तामस लोक समजावेत. माणसानं
सत्वगुणाच्या वृद्धीसाठी सात्विक पदार्थांचं सेवन करावं. त्यामुळे धर्म वाढून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळं आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतील. बांबूंच्या एकमेकावर घासण्यानं उत्पन्न झालेला अग्नी जसा बांबूचं वन जाळून स्वतः शांत होतो, त्याचप्रमाणे गुणांच्या मिश्रणानं उत्पन्न झालेले देह सत्वगुणापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाग्नीनं भस्म होतात. उद्धवाने विचारलं, हे भगवंता, साधारणतः सर्वच माणसांना हे माहीत आहे की विषय हे संकटांचं घर आहे. तरी सुद्धा ती माणसं कुत्री, गाढवं किंवा बोकडांच्या प्रमाणे ते विषय का भोगतात? कृपया मला सांगावं. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अज्ञानी माणसाच्या मनामध्ये देहाविषयी मी अशी खोटी कल्पना उत्पन्न होते, तेव्हा त्याच्या सत्वगुण प्रधान मनात घोर रजोगुण उत्पन्न होतो. रजोगुण तमोगुणाने ज्ञानी माणसाची सुद्धा बुद्धी विषयांच्याकडे धाव घेते, परंतु तो सावधगिरी बाळगून मन एकाग्र करून विषय दोषयुक्त आहेत हे जाणून त्यामध्ये आसक्त होत नाही. म्हणून साधकांनी त्रिकाळ सावधपणे उत्साहपूर्वक आसन आणि प्राण यावर विजय मिळून क्रमाक्रमानं मन वारंवार माझ्या ठिकाणी लावावं. सर्व विषयांपासून मनाला बाजूला करून ते प्रत्यक्ष माझ्यामध्येच स्थिर करावं. माझे शिष्य असणाऱ्या सनकादिकांनी योगाचं हेच स्वरूप सांगितलेलं आहे. उद्धव म्हणतो, हे केशवा, हा योग आपण सनकादिकांना ज्यावेळी ज्या रूपानं उपदेशला होता ते रूप मी जाणून घेऊ इच्छितो. भगवान म्हणाले, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिकांनी एकदा आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा विचारली होती. सनकादिकांनी विचारलं, तात, हे चित्त स्वभावतःच विषयांच्या ठिकाणी आसक्त राहतं आणि ते विषय वासरा रूपानं चित्तात राहतात. तर मग या संसार सागरातून तरुण जाऊ इच्छिणाऱ्या मुमुक्षुनं त्यांना एकमेकांपासून दूर कसं ठेवावं? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भूताना उत्पन्न करणाऱ्या श्रेष्ठ स्वयंभू ब्रह्मदेवाला सनक इत्यादींनी असा प्रश्न केला होता, परंतु त्यांची बुद्धी कर्माच्या ठिकाणी आसक्त असल्याकारणानं पुष्कळ विचार करूनही त्याला प्रश्नाचा आशयच कळला नाही. प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी ब्रह्मदेवाने माझं स्मरण केलं. तेव्हा मी हंस रूपानं ब्रह्मदेवासमोर प्रकट झालो. तेव्हा मला पाहून सनकादिक ब्रह्मदेवाला पुढं करून माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला प्रणाम केला आणि विचारलं की आपण कोण आहात? हे उद्धवा, तत्व जाणून घेण्यासाठीच आलेल्या मुनीने मला असं विचारलं, तेव्हा मी त्यांना जे काही सांगितलं ते नीट ऐक. हे विप्रवर, जर आत्म्याबद्दल आपला हा प्रश्न असेल तर आत्मारूप वस्तू एकच आहे. मग तुमचा हा प्रश्न कसा योग्य आहे? बरं, उत्तर देण्यासाठी जर मी बोलू लागलो तर निर्विशेष आत्म्याविषयी कशाचा आधार घेऊन मी बोलू? वास्तविक पंचमहाभूतात्मक तत्वे सर्व प्राण्यांमध्ये सारखीच आहेत. म्हणून आपण कोण हा आपला प्रश्न म्हणजे फक्त शब्द आहेत. तत्वतः त्याला काहीही अर्थच नाही. मनानं, वाणीनं, दृष्टीनं किंवा अन्य इंद्रियांनी जे काही घेतलं जातं ते सर्व मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, हे तुम्ही निश्चित समजा. हे पुत्रानो, चित्त विषयाकार होते आणि विषय चित्तात वासनारूपानं राहतात. परंतु विषय आणि चित्त हे दोन्ही माझेच स्वरूप असणाऱ्या जीवाचे देह आहेत. नेहमी विषयांचेच सेवन करीत राहिल्याने चित्त त्या विषयांमध्ये प्रवेश करते आणि हे विषय चित्तातूनच निर्माण होतात. म्हणून साधकानं मद्रूप होऊन या दोन्हीचाही त्याग करावा. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या क्रमानं सात्विक, राजस आणि तामस गुणांपासून बनलेल्या बुद्धीच्या वृत्ती आहेत. जीव हा सर्वांचा साक्षी आहे असा शास्त्रांचा सिद्धांत आहे. ज्या अर्थी हे बुद्धीमुळं
उत्पन्न झालेलं बंधन आत्म्याला तिन्ही अवस्थांत बांधून टाकतं. म्हणून साधकानं तुरीय अवस्था स्वरूप माझ्यामध्ये राहून बुद्धीचं बंधन तोडावं. त्यामुळं विषय आणि चित्त या दोन्हींचाही परस्पर संबंध तुटतो. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.